श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. यंदा 7 सप्टेंबर रोजी रविवारी आलेलं आहे खग्रास चंद्रग्रहण. 6 सप्टेंबरला शनिवारी आहे अनंत चतुर्दशी आणि या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन हे होणार आहे. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 7 तारखेला रविवारी भाद्रपद शुक्ल पौर्णिमेला रविवारी हे खग्रास चंद्रग्रहण येत आहे. हे खग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहेत का आणि याचे नियम आपल्याला पाळायचे आहेत का, आणि जर नियम पाळायचे आहेत तर या खग्रास चंद्रग्रहणाचे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत, या दिवशी वेदाचे कोणते नियम पाळावेत आणि ते कोणी पाळावेत, आणि तसंच कोणती काळजीही आपण घ्यायची आहे. तसंच गर्भवती स्त्रिया, वृद्ध व्यक्ती आणि छोटी मुले यांनी कोणते नियम पाळायचे आहेत, काय काळजी घ्यायची आहे, आणि त्याचप्रमाणे या ग्रहणाचा स्पर्शकाळ आणि मोक्षकाळ काय आहे, म्हणजेच हे ग्रहण कधी सुरू होतं आणि कधी संपतं, आणि या दिवशी वेदाचे नियम हे कधीपासून सुरू होणार आहेत, ते आपल्याला केव्हापासून पाळायचे आहेत. त्याचप्रमाणे या ग्रहण काळामध्ये आपण काय करावं आणि काय करू नये, आणि त्याचप्रमाणे या दिवशी ग्रहण काळामध्ये आपण कोणती सेवा करावी, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. खग्रास चंद्रग्रहण हे पितृपक्षामध्ये येत आहे आणि म्हणून या चंद्रग्रहणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोणती काळजी घ्यायची आहे, कोणते नियम पाळायचे आहे, ग्रहणाचा मोक्षकाळ काय आहे, स्पर्शकाळ काय आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून खग्रास चंद्रग्रहणाबद्दलची संपूर्ण माहिती नक्की मिळेल. आणि हो, चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर 7 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी असलेलं खग्रास चंद्रग्रहण हे आपल्या संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे, आणि म्हणूनच या चंद्रग्रहणाचे वेदाचे नियम हे आपल्याला सर्वांना पाळायचे आहे. कुठलीही शंका मनामध्ये न घेता, कुठलीही भीती आपल्या मनामध्ये न आणता अगदी साधे सोपे नियम आपण सर्वांनी पाळायचे आहे. मग यामध्ये गर्भवती स्त्रिया, वृद्ध व्यक्ती आणि छोटी मुलं यांनीसुद्धा न घाबरता अगदी साधे सोपे हे नियम पाळायचे आहेत. 7 सप्टेंबरला असलेलं खग्रास चंद्रग्रहण हे या वर्षातलं सर्वात मोठं ग्रहण असणार आहे. या दिवशी चंद्र हा लाल रंगाचा दिसणार आहे. यालाच ब्लड मून असं सुद्धा म्हटलं जातं. चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा आपली पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, आणि या सावलीमुळेच चंद्र हा पूर्णतः किंवा अंशतः झाकला जातो. याच घटनेला चंद्रग्रहण असं म्हटलं जातं. आणि 7 सप्टेंबरला रविवारी असणारं चंद्रग्रहण हे खग्रास चंद्रग्रहण आहे. आणि हे ग्रहण भारतासह कुठे कुठे दिसणार आहे तर हे ग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे, अंटार्क्टिका या सर्व प्रदेशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. तर या ग्रहणाचा पुण्यकाळ काय आहे हे आपण जाणून घेऊया. ग्रहणाचा पुण्यकाळ काय म्हणजे तर ग्रहणाचा स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू झाल्यापासून तर ग्रहणाचा मोक्ष म्हणजे हे ग्रहण संपेपर्यंतचा जो काही मधला कालावधी असतो तर त्यालाच ग्रहणाचा पुण्यकाळ म्हटलं जातं. आणि या ग्रहणाचा स्पर्शकाळ काय आहे, म्हणजेच हे ग्रहण कधी सुरू होणार आहे, तर हे ग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:57 सुरू होणार आहे. आणि या ग्रहणाचा मोक्षकाळ म्हणजेच हे ग्रहण संपणार केव्हा आहे तर 7 सप्टेंबर रोजी उत्तर रात्री 1:27 हे ग्रहण संपणार आहे. 7 सप्टेंबरची उत्तर रात्र म्हणजेच 8 सप्टेंबरच्या पहाटे 1:27 हे ग्रहण संपणार आहे. म्हणजेच हे ग्रहण 7 सप्टेंबरला रात्री 9:57 सुरू होईल तर 7 सप्टेंबरला उत्तर रात्री 1:27 संपेल. तर असा हा ग्रहणाचा 3.5 तासाचा कालावधी आहे, आणि यालाच ग्रहणाचं पुण्यकाल असं म्हटलं जातं. तर मग आपण या ग्रहणाच्या वेदाचे म्हणजेच सूतक काळाचे नियम हे कधीपासून पाळायचे आहे, तर 7 सप्टेंबर 2025 रोजी आपल्याला वेदाचे नियम हे दुपारी 12:37 पासून ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच पहाटे 1:27 आपल्याला या ग्रहणाच्या वेदाचे नियम हे पाळायचे आहेत. आणि या वेदाच्या काळामध्येच म्हणजे 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:37 पासून तर 7 सप्टेंबरला पहाटे उत्तर रात्री 1:27 आपल्याला यामधल्या काळामध्ये आपल्याला जेवण हे करायचं नाही आहे. कारण 7 तारखेलाच दुपारी 12:37 ग्रहणाचे वेध हे सुरू होऊन जातात, आणि म्हणून तेव्हापासूनच आपल्याला जेवण हे करायचं नाही आहे. तर
या दिवशी दुपारचं जेवण हे आपल्याला 12 वाजेच्या आधीच करून घ्यायचं आहे. आणि या वेदाच्या काळामध्ये आपण पाणी पिलं तरच चालेल. त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही नैसर्गिक क्रिया आहे म्हणजेच मलमूत्र विसर्जन या काही क्रिया आहेत तर त्या क्रिया आपण करू शकतो. तसंच या काळामध्ये तुम्ही झोपलात तरीसुद्धा चालेल. त्याचप्रमाणे तुम्ही या वेद काळामध्ये तुमची रोजची जी काही कामं आहेत तीसुद्धा करू शकतात. पण सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे या दिवशी आपण मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि तसंच या वेद काळामध्ये तुम्ही एखाद्या देवतेच्या मंत्राचा जपसुद्धा करू शकतात, स्नान करू शकतात, देवपूजासुद्धा करू शकतात. आणि ग्रहणाचा जो काही पुण्यकाळ आहे म्हणजेच ग्रहणाचा स्पर्श ते मोक्ष हा जो काही काळ आहे म्हणजेच रात्री 9:57ला ग्रहण सुरू झाल्यानंतर तर ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच उत्तर रात्री 1:27 हा जो काही 3.5 तासांचा काळ आहे. या काळामध्ये आपल्याला झोपणं, पाणी पिणं हे टाळायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही नैसर्गिक क्रिया आहेत त्या क्रियांवर आपल्याला जितका कंट्रोल ठेवता येईल तितका कंट्रोल आपल्याला ठेवायचा आहे. आणि आता गर्भवती स्त्रिया, वृद्ध व्यक्ती, आजारी माणसं आणि लहान मुलं यांनी वेदाचे कोणते नियम हे कधीपासून पाळायचे आहे तर अशा सर्व व्यक्तींनी, ज्या गर्भवती स्त्रिया आहेत, ज्या वृद्ध व्यक्ती आहेत, ज्यांना काही गोळ्या औषधी सुरू आहेत, अशी आजारी माणसं आहेत आणि त्याचप्रमाणे लहान मुलं आहेत तर अशा सर्व जणांनी 7 सप्टेंबरला संध्याकाळी 5:15 ते ग्रहणमोक्ष म्हणजे ग्रहण संपणार आहे म्हणजेच 7 सप्टेंबरला उत्तर रात्री 1:27 हे ग्रहण संपणार आहे. तर 7 सप्टेंबरला उत्तर रात्री 1:27 या ग्रहणाचे वेदाचे नियम अशा व्यक्तींनी पाळायचे आहेत. म्हणजेच संध्याकाळी 5:15 पासून ते उत्तर रात्री 1:27 या ग्रहणाच्या वेदाचे नियम पाळायचे आहेत. आणि गर्भवती स्त्रियांनी कोणते नियम केव्हापासून पाळायचे आहे तर गर्भवती स्त्रियांनी संध्याकाळी 5:15 पासून ते रात्री 9:57 म्हणजे ग्रहण सुरू होण्याच्या आधीचा हा जो काही संध्याकाळचा 5:15 वाजेपासूनचा जो काळ आहे तर या काळामध्ये जेवण करायचं नाही आहे. पाणी पिलं तर चालेल आणि नैसर्गिक क्रिया केल्या त्यासुद्धा चालतील. तर गर्भवती स्त्रिया, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती, लहान मुलं यांनी संध्याकाळी 5:15 पासून वेदाचे नियम पाळायचे आहेत. आणि त्यासाठी संध्याकाळी 5:15च्या आधी जेवण केलं तरीसुद्धा चालेल. आणि रात्री ग्रहण स्पर्श नंतरचा जो काही काळ आहे म्हणजेच रात्री 9:57 पासून ते ग्रहण संपेपर्यंतचा काळ म्हणजेच उत्तर रात्री 1:27 हा जो काही पुण्यकाळ आहे ग्रहणाचा तर या काळामध्ये आपण ग्रहणाचे नियम हे पाळायचे आहेत, खाण्याचे नियम पाळायचे आहेत. आणि जर तुम्हाला पाण्यावाचून डिहायड्रेशन होत असेल तर तुम्ही पाणी पिऊ शकता. आणि जर काही आजारी वृद्ध व्यक्ती असतील तर अशा व्यक्तींनी आपल्या ज्या काही गोळ्या औषधी आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. ज्या आजारी वृद्ध व्यक्तींच्या गोळ्या औषधी सुरू असतील तर त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या गोळ्या औषधी या वेळेवर घ्यायच्या आहेत. कोणत्याही प्रकारची भीती, शंका मनामध्ये आणू नका. आणि या ग्रहण काळामध्ये आपण काय करायचं आहे, कोणती सेवा करायची आहे तर ग्रहण सुरू झाल्या म्हणजेच रात्री 9:57 सर्वात आधी स्नान करायचं आहे. आणि त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी 9:57 पासून तर 7 सप्टेंबर रोजी उत्तर रात्री 1:27 म्हणजे 8 सप्टेंबरच्या पहाटे 1:27 आपण विविध देवतांचे मंत्रजप करू शकतो आणि स्तोत्रांचं पठण करू शकतो. तुमचे जे कुठले गुरु असतील तर त्या गुरूंच्या मंत्रांचा जप तुम्ही करू शकतात. तसंच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपसुद्धा करू शकतात. त्याचप्रमाणे श्रीसुक्ताचं किंवा पुरुष सुक्ताचं पठण करू शकतात. तसंच विष्णू सहस्रनामाचं सुद्धा पठण करू शकतात. व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकतात. आणि त्याचप्रमाणे गणपती अथर्व शीर्षाचं सुद्धा पठण करू शकतात. विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र या सर्व मंत्रांचं सुद्धा पठण तुम्ही करू शकतात. ग्रहण काळामध्ये केलेली सेवा, मंत्र साधना ही अत्यंत प्रभावी ठरत असते. ग्रहण काळामध्ये मंत्रपठण केल्याने ते उजळून निघत असतात. त्या मंत्रांची शक्ती, त्या मंत्रांची पॉवर ही अधिक पटीने वाढत असते. आणि म्हणूनच ग्रहण काळामध्ये जास्तीत जास्त मंत्रांचा जप हा करायचा आहे आणि स्तोत्रांचं पठण करायचं आहे. 7 सप्टेंबरला दुपारी 12:30 वाजता वेद लागत आहेत. त्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये असलेल्या अन्नपदार्थांवर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. आपले पिण्याचे जे पाणी आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीपत्र टाकायचं आहे. त्याचप्रमाणे ग्रहण सुरू झाल्यावर आणि ग्रहण संपल्यानंतर या दोन्ही वेळी जर तुम्हाला स्नान करता येत असेल तर ते नक्की करा. त्याचप्रमाणे या ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचा पाठ करू शकता. तसंच दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा सुद्धा पाठ करू शकतात.
ग्रहण सुरू झाल्यापासून तर ग्रहण संपेपर्यंत जितकी जास्त आध्यात्मिक सेवा ही तुम्हाला करता येईल तितकी जास्त सेवा तुम्ही करायची आहे. मग तुमचे जे कुठले आराध्य दैवत असतील त्यांची सेवा तुम्ही केली तरीसुद्धा चालेल. जी सेवा आपल्याला सकारात्मकता देईल, पॉझिटिव्हिटी देईल, ती सेवा आपण या ग्रहण काळामध्ये करायची आहे. ग्रहण काळामध्ये बाहेर गच्चीवर झोपणं हे टाळायचं आहे. त्याचप्रमाणे बाहेर फिरणं हे सुद्धा टाळायचं आहे. आणि तसंच उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघू सुद्धा नका, कारण या सर्व गोष्टींना काही शास्त्रीय आधार आहेत आणि म्हणून अशा गोष्टी आपल्याला ग्रहणाच्या दिवशी टाळायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं 7 सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण हे असणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला हे सर्व नियम, अगदी साधे सोपे असे नियम पाळायचे आहेत. कुठलीही भीती मनामध्ये न ठेवता, कुठलीही शंका मनामध्ये न आणता अगदी साधे सोपे असे नियम आपल्याला पाळायचे आहे. कुठल्याही अफवांवर आपल्याला विश्वास ठेवायचा नाही आहे. तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये 7 सप्टेंबरला असलेल्या खग्रास चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सर्व नियम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्याप्रमाणे ते नियम तुम्ही नक्की पाळा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.